शिळ्या चपात्या शिल्लक राहिल्या असेल तर मोज्जाही मोज्जा. कारण का, ही रेसिपी पाहिल्यानंतर आणि तुम्ही घरामध्ये तयार केल्यानंतर ना खूप सुंदर चवीला होणार आहे. आणि इथून पुढं ना 2 चपात्या तुम्ही जादा करणार. त्याचं कारण असं की काय झालं, मुलं खूप भुकून आलती आणि त्यांना काय झालं, काय तर खायला करायचं म्हणून हे करायला गेले. म्हणजे हे काय आहे, व्हेज टॉकोज असं काहीतरी म्हणतात ना, ते मी यूट्यूबला पाहिलं होतं आणि शिळ्या चपातीपासूनच केलं होतं. आणि चला आपण पण हा प्रयोग करूया म्हणून हे करायला घेतलं. तर काय केलं, पॅन ठेवला आणि त्यामध्ये बटर घातलं. बटर नसेल तर तूप घातलं तरी चालतं. चांगली अशी त्याला आगणी दिली. त्यामध्ये भाज्या घातल्यात बघा, कांदा, शिमला मिरची, टमाटर आणि लसणाच्या पाकळ्या ते छान अशा कट करून घेतलं आहे. थोडंसं मीठ घातलं आहे. आपलं काय म्हणतात ते ब्लॅक पेपर असतं ना, म्हणजे काळी मिरी पावडर ती घातली आहे. चिली फ्लेक्स घातला आहे. आणि कोणत्या भाज्या असतील तर तुम्ही तुमच्या मुलांच्या म्हणजे आपलं स्वीट कॉर्न असू दे, बीट खिसून घातलं तरी सुद्धा चालतं ह्यामध्ये. तर ज्या घरामध्ये होत्या त्या अवेलेबल त्या ह्या भाज्या घातल्या. छान असं टॉस करून घेतल्या आणि मोठ्या फ्लेमवर भाजून घेतल्या. बरं का, गॅस बारीक केला नाही, काय नाही, अगदी 2 ते 3 मिनटं हे भाजून घेतलं आणि ठेवलं लगेच बाजूला. इतकं छान सुंदर हे टेक्स्चर झालं ना, ह्याच्यापासून ना अगदी पिझ्झा लागतो ना. तुम्ही 400-500 रुपयाचा पिझ्झा खाल्ला असेल ना, त्याच्यासारखं हे सेम लागतं. आपली शिळ्या चपातीपासून हो, काय होऊ शकतं शिळ्या चपातीपासून. तर घेतली चपाती आपली, त्यावर घातला आपला टमाटर सॉस. आणि टमाटर सॉस म्हटलं की आपली मुलं अगदी हरकून पाणी होतात. त्यावर घालायचं शेजवान चटणी, थोडंसं फ्लेवर वेगळा लागतो, छान असं तिखट गोड असं सगळीकडं पसरून द्यायचं. आणि त्यावर घालायचं जेवढी खाज आहे तेवढं चीज ऑप्शनल आहे, नसलं तरी सुद्धा घरामध्ये चालतं बरं का. किंवा म्हणजे घातलं तर छान चवीला लागतं, म्हणजे पिझ्झासारखं लागतं. म्हणजे पोरांच्या पोटात गप्पा जातं. चीज घातलं आहे. त्यावर घालायची आपण जी भाजी आता चांगलं स्टफिंग करून घेतलं होतं, म्हणजे भाजून घेतल्या होत्या ना मोठं गॅस करून शक्यतो भाजा. त्यामुळे ना त्या भाजीला छान असं क्रंचीपणा राहतो आणि चवीला सुद्धा सुंदर लागतं. त्यामध्ये आग लागली तरी सुद्धा चालेल, एवढी काय आग लागली नाही माझ्या गॅसवर, पण चला असू दे, तेवढ्यावरच मी भागवलं. आणि त्या भाज्या त्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या घातल्या. त्यावर थोडंसं टमाटर सॉस घातला आणि की त्यावर घातलं चीज भरपूर असं. चीजचा चांगला असा उतूच घालून दिलं मी त्यावर चीज. आणि थोडंसं चिली फ्लेक्स घातलं, तिखट पाहिजे म्हणली मुलगी माझी, बाजूला उभारली होती. तर ती छान घडी मारून घेतली. आणि काय हो, तवा ठेवला होता अगोदरच आंबोळीचा गरम करण्यासाठी. तेव्हा घातलं तूप 1 चमचा घातलं. म्हणजे अशा तुपामध्ये करपूस क्रंची चपाती कशी भाजल्याच्यावर छान लागते ना, वरचं कोटिंग तसं, आतल्या भाज्यांचं तर काही बोलायचं काम नाही. आणि चीज असणं मेल्ट झालं ना, बासच. यावरनं विचार करा, हे व्हेज टॉकीज काय भारी लागलं असेल. काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण आपलं असं ते समजून घ्या. तर चला, आता ही झालं आहे आलटून पलटून आपण 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं. वरचं कोटिंग क्रंची, आतल्या भाज्या गरमागरम भाजायला लागलो होतं तरी सुद्धा मला हाऊस दांडगी की दाखवायचंच आपल्या चॅनलवर, म्हणजे आपल्या लोकांना सगळ्यांना. तर हे कट करून घेतलं आहे, ह्यामध्ये भाग करून घेतला आहे. एक मुलगीला म्हणून असं करून घेतलं आहे. खूप सुंदर चव झालं. आणि करावं लागलं मला थोडंसं असं हे केलं. तर बघा किती छान दिसतंय, अगदी मस्त. शिळ्या चपातीपासून असं काय तर तयार होऊ शकेल मला तर वाटलं नाही. आणि खाऊन बघता आमची पोरं म्हणतात, मम्मी भारीच की ग.